अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन निमित्त प्रत्येक बहीण ही आपल्या भावाचा औक्षण करणार आहे. तर औक्षणाचं ताट कसं असावं, त्याच्यामध्ये काय काय साहित्य असावं, औक्षण कशा पद्धतीने करावं, किंवा दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकावी ज्यामुळे भावाचं आयुष्य तर वाढेलच, त्याच्या भोवती जी काही निगेटिव्हिटी आहे, जो काही अंधकार आहे, तो नष्ट होऊन त्याच्या भोवती प्रकाशमय वातावरण तयार व्हावं, त्याच्या जीवनातला सगळा अंधकार समाप्त व्हावा, अशी कोणती वस्तू आहे, हे सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. रक्षाबंधन म्हणजेच भाऊ व बहीण या दोघांच्या नात्यातला पवित्र व अतूट नातं असणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. आणि हा सण आपल्या सगळ्यांना उद्या साजरा करायचा आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाचं रक्षण व्हावं किंवा प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करावं असं तिला वचन देत असतो. पण बहीण देखील निस्वार्थपणे काही न मागता फक्त आपल्या भावाचं रक्षण व्हावं, त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्याच्या आयुष्यामध्ये जी काही संकट येतील ती वादळासारखी येतीलच, पण वादळासारखीच निघून देखील जातील. सुखाचं वातावरण त्याच्या जीवनामध्ये यावं, तो कायम सुखी राहावा असं प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते, इच्छा असते. बघा, औक्षणाचं ताट देखील असंच आहे. औक्षणाचं ताट तुम्हाला तयार करायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, भद्रा काळ केव्हा आहे. भद्रा काळ आज सुरू झालेला आहे आणि आज रात्री संपणार आहे. आज नारळी पौर्णिमा आहे. त्यामुळे उद्या भद्रा काळाची सावली किंवा चंद्रग्रहणाची सावली आपल्या रक्षाबंधनवरती पडणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये. शुभ मुहूर्त वगैरे सगळं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील पाहायचा आहे. औक्षणाचं ताट घ्यायचं आहे. शक्यतो तांब्याचं ताट घेत जावा, म्हणजे आपण जे देवाची पूजा करायला जे ताट वापरतो ते ताट घेतलं तरी देखील चालेल, नाही तरी आपलं स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल, किंवा आरतीचं ताट जे असतं ते घेतलं चालेल. फक्त असेल तर शक्यतो तांब्याचं ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला निरंजन घ्यायचं आहे. निरंजन मध्ये तेलाचा दिवा लावायचा आहे. आपण ज्या वेळेस देवदेवतांची पूजा करत असतो त्यावेळेस तुपाचं निरंजन लावत असतो, पण शक्यतो आपण याच्यामध्ये तेलाचं निरंजन लावायचं. काही काही भागात तुपाच्या निरंजनाने देखील मनुष्याची आरती केली जाते, पण शक्यतो आपण नाही करत. पण तुमच्या भागात प्रथा असेल तर तुम्ही नक्कीच तुपाचं निरंजन घेऊ शकता, नाही तर तेलाचं निरंजन घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला अक्षता लागणार आहेत. अक्षता देखील अखंड घ्यायच्या आहेत, खंडित नसतील अशा अक्षता तुम्हाला लागणार आहेत. अक्षता देखील तुम्हाला अखंड घ्यायच्या आहेत. हळदी कुंकू आपल्या तुम्हाला ताटामध्ये ठेवायचं आहे. शक्यतो कुंकूच असणार आहे जे भावाला आपण लावणार आहोत. अक्षता झाल्या, एक मिठाई ठेवायची आहे. त्याच पद्धतीने सुपारी आणि एक नाणं देखील ठेवायचं आहे. सुपारी आणि नाणं आणि एक नारळ देखील तुम्हाला लागणार आहे. राखी आणि गोड पदार्थ तुम्ही जो काही भावाला चालणार असाल तो. आता तुम्ही म्हणाल नारळ कशाला द्यायचा, तर बघा, नारळाप्रमाणेच त्याचं आयुष्य देखील खूप सुंदर व्हावं, किंवा कोणतंही संकट आलं तर त्या नारळाप्रमाणे, जो नारळाचं कवच कसं घट्ट असतं, टणक असतं, त्याच पद्धतीने कोणतंही संकट जरी आलं तर तो त्याला त्या पद्धतीने सामोरे जाऊ शकेल अशा साठी किंवा भावाच्या संरक्षणासाठी आपल्याला नारळ म्हणून द्यायचा आहे. आणि सुपारी किंवा सिक्का, म्हणजे 1 रुपयाचा सिक्का, नाणं आणि सुपारी, किंवा आपण सोन्याने देखील आपण औक्षण करत असतो, म्हणजे सोनं देखील आपल्या भावाच्या आदेशावरती टच करत असतो. बघा कसं आहे, सोनं तुम्ही सोन्याने ओवळा किंवा सुपारी व नाण्याने ओवळा. सुपारी कशासाठी? सुपारी सारखे टणक आयुष्य तुला लाभावं आणि जी काही संकट आहेत, जो काही अंधकार आहे, तो सगळा तुझ्या आयुष्यातून निघून जावा, यासाठी आपल्याला सुपारीने त्याचं औक्षण करायचं असतं. आता दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे, तर दिव्यामध्ये तुम्हाला 1 लवंग आणि चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे. का? तर यामुळे त्याच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, ती निघून जावी आणि पॉझिटिव्ह वाइब्स, सगळी सकारात्मक ऊर्जा त्याच्या भोवती तयार व्हावी. आणि ज्यावेळेस आपण औक्षण करतो दिव्याने, त्यावेळेस जो प्रकाशमय वातावरण किंवा त्या दिव्यातून जी बाहेर पडणारी ऊर्जा असते, पॉझिटिव्ह ऊर्जा असते, यामुळे त्याच्या भोवती एक संरक्षणाचं कवच तयार होत असतं. यामुळे आपल्याला दिव्यात ही एक गोष्ट टाकायला चुकूनही विसरायची नाहीये. आपल्या भावाचं रक्षण व्हावं, आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, आपल्या भावाने आपल्या यशाची प्रत्येक शिखरं गाठावीत असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं. आणि निस्वार्थपणे शुद्ध अंतकरणापासून ती भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते. आणि यासाठी आपल्याला आवर्जून ही एक गोष्ट करायला विसरायची नाहीये. भावाचं औक्षण करायचं आहे, पाट मांडायचा आहे, पाटाभोवती तुम्हाला सुंदर रांगोळी काढायची आहे. भावाला बसवल्यानंतर त्याच्या डोक्यावरती टोपी घालायला आवर्जून द्यायची आहे.
त्याला बघा व्यवस्थित नाम ओढायचं आहे. नाम ओढल्यानंतर त्याच्यावरती अक्षता चिटकवायच्या आहेत, डोक्यावरती देखील अक्षता व्हायच्या आहेत. सुपारी व नाण्याने त्याचा एकदा औक्षण करायचं आहे किंवा सोन्याने तुम्ही औक्षण करू शकता. त्याच पद्धतीने भरपूर ठिकाणी कापूस देखील डोक्यावर म्हणजे कापूस देखील ओवाळून त्याच्या डोक्यावरती ठेवला जातो. म्हणजेच तू असाच कापसासारखाच म्हातारा हो. म्हणजेच कापूस जसा आहे किंवा कापसासारखा कापसावर डाग आहे का नाही असाच कापसासारखा स्वच्छ राहा व तुझं आयुष्य भरपूर राहू दे. म्हातारा हो म्हणजेच तुझं आयुष्य भरपूर वाढू दे, तुला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे असा आशीर्वाद एक प्रकारे एक बहीण आपल्या भावाला देत असते. तांदूळ वगैरे टाकल्यानंतर त्याच्या उजव्या हातावरती मनगटावरती तुम्हाला राखी बांधायची आहे आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला रक्षणाचं तिच्या सुरक्षेचं तिला वचन देत असतो. जर तुम्हाला भाऊ नाहीये तर तुम्ही बहिणी बहिणी देखील एकमेकीला राखी बांधू शकता. कारण एक मोठी बहीण लहान बहिणीचं रक्षण करतच असते किंवा एखाद्या घरात असं असतं की लहान बहीण मोठ्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. तर यामुळे तुम्ही आपल्या बहिणीला देखील राखी बांधू शकता. किंवा भरपूर लोक असतात जे आपल्या गणपती बाप्पांना राखी बांधतात, पहिली राखी आपल्या देवाला बांधतात आणि महाराज देखील आपले आई बाप वडील सगळेच आहेत, करता करविता सगळे महाराजच आहेत. तर तुम्ही स्वामींना देखील राखी बांधू शकता तुमच्या इच्छेने. नाही मला भाऊ नाहीये, मी कसं करू काय करू उदास होऊन बसायचं नाही. आपले स्वामी आपले भाऊ आहेत, तेच आपले रक्षण करते आहेत, ते आपले रक्षण करणार आहेत आणि ते आपल्याला कायम वचन देत असतात. गणपती बाप्पांना देखील तुम्ही राखी बांधू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बहिणी बहिणी एकमेकीला देखील राखी बांधू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना महाराजांना देखील राखी बांधू शकता. औक्षणाचं ताट अशा पद्धतीने तयार करायला अजिबात विसरू नका. नारळ आपल्या भावाला द्यायला देखील विसरू नका. नारळाचं खूप सुंदर असं महत्व आहे. काही नाही घेतलं तरी देखील चालेल, पण नारळ मात्र आपल्या भावाला तुम्हाला द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या भावाला राखी बांधायची आहे, त्याचं औक्षण करायचं आहे. हा सण खूप सुंदर प्रकारे सगळ्यांनी साजरा करायचा आहे. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजी करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.